राधाकृष्ण. एकदा कृष्ण रागावून जंगलात निघून गेला होता. त्याच्या तिन्ही बायकांच्या भांडणामुळे तो कंटाळून गेला होता. रुक्मिणी, सत्यभामा आणि जांबवंती या तिघीही सतत भांडायला लागल्या होत्या. कृष्ण माझ्या वाट्याला कमी येतो, मी तुझ्या वाट्याला जास्त, या कारणावरून त्यांचे नेहमीच वाद व्हायचे. कृष्ण कुणीही एकीजवळ गेला की लगेच बाकी दोघींचं रडगाणं सुरू व्हायचं. तुमचं माझ्यावर जास्त प्रेम नाही, त्या दोघींवर जास्त आहे. ह्या असल्या सततच्या कटकटीपासून वाचवण्यासाठी कृष्ण दूर जंगलात निघून गेला. बरेच दिवस झाले तरी देखील परतला नाही. मग त्याच्या तिन्ही राण्या आपल्या वागणुकीचा पश्चाताप झाला. त्या तिघींनी एकत्र जाऊन कृष्णाची शोधाशोध सुरू केली. कृष्ण दिसेनासा झाला. तो जंगलात गेला. तो परतलाच नाही. ही गोष्ट उडत उडत गोकुळातल्या राधेच्या कानावर गेली आणि मग तीसुद्धा त्याला शोधायला जंगलात गेली. शेवटी त्या घनदाट जंगलात तिला एका झाडाच्या आडव्या पडलेल्या खोडावर कृष्ण दिसला. सोबतच त्याला मिठी मारून असलेल्या त्याच्या तिन्ही राण्यासुद्धा दिसल्या. त्या सगळ्या रडत होत्या. प्रत्येकजण मला तुमची किती आठवण आली, असं कधीच निघून जाऊ नका, मी मरून जाईन वगैरे वगैरे बोलून आपलं प्रेम आपापल्या परीने कृष्णाला सांगत होत्या. नंतर मग त्यातील प्रत्येक राणी मलाच कृष्णाची आठवण जास्त आली ह्यावरून दुसऱ्या दोघींशी भांडू लागल्या. कृष्णाने एक कटाक्ष त्या तिघींवर टाकला. तेव्हा त्यांनी भांडण थांबवलं. मग पुन्हा कृष्ण निघून जाईल ह्या भीतीने शांत झाल्या आणि भरलेल्या डोळ्यांनी त्याची माफी मागू लागल्या. कृष्ण त्यांचं हे प्रेम आणि बालिशपणा बघून हसून लागला. त्याची ती अवस्था बघून कृष्णाचा राग पळून गेला. त्याने त्या तिघांचेही अश्रू पुसले. पण ते पुसताना दूरवर वसलेली राधा ही त्याच्या नजरेतून सुटली नाही. कृष्ण सापडला आहे आणि तो सुखरूप आहे हे बघून राधा सुखावली. राधा तिथून वळून माघारी जाऊ लागली तेव्हा कृष्णाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. राधा वळली. समोर मनाला मोहणारा हसणारा कृष्ण उभा होता. त्याने लगेच विचारले, कमी दिवसात ह्या माझ्यासाठी इतक्या कळवळल्या, पण राधे, तुझ्यापासून तर मी कधीपासून दूर गेलो आहे. तुला नाही का ग आठवण आली माझी कधीच? राधा किंचित हसून म्हणाली, मुळीच नाही. पण का? कृष्णाने कळवळून विचारलं. जरा गंभीर होत राधा उत्तरली, कान्हा, तुला कधी स्वतःची आठवण येते का रे? कृष्ण ऐकून स्तब्ध होऊन नुसता राधेकडेच बघत राहिला. पुढे अजून राधाच बोलायला लागली, तुला माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. इतकंच काय, तू सुद्धा तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही. इतका तो माझ्यात वसलेला आहेस. रे मोहना, असं म्हणून राधा तिथून निघून गेली. हे उत्तर ऐकून कृष्ण डबलेल्या डोळ्यांनी राधेच्या पाठमोऱ्या कृतीकडे बघत विचार करत राहिला. आठवण येण्यासाठी आधी विसरावं लागतं, पण राधा आपल्याला कधीच विसरली नाही. किंबहुना मी तिच्या आत इतका खोलवर रुजलो आहे की तिला आता मी तिचाच एक भाग आहे, सदैव तिच्या सोबत आहे असं वाटायला लागलं आहे. मग तिला आठवण कशी येईल माझी? कृष्णाचे डोळे भरून आले होते आणि अश्रू घरी जात असलेल्या राधेच्या गालावरून ओघळायला लागले होते. धन्यवाद.